ओम स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आज स्वामी तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आले आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये ते प्रकाश पाडणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचं नामस्मरण करायला हवं. आणि स्वामी आज तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत आणि ते तुमची सर्वात मोठी इच्छा आज लवकरच पूर्ण करणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची की स्वामी आम्हाला सर्वांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, आपण अशी प्रार्थना केली तर स्वामींना आपण धन्यवाद सुद्धा म्हणायचे आहे. आपल्याजवळ आज जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे आहे आणि त्यांना धन्यवाद आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की देव खरंच आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला खरी सुरू होत असते. म्हणून इथूनच खेळ सुरू होत असतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते ना, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. आणि कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का. पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्णपणे मनापासून विश्वास असला पाहिजे. आणि जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते. आणि जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर देखील प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशीही ते असतात सुद्धा. म्हणून मी आज सकाळी लवकर उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधीच फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात आणि लुबाडतात. तुम्ही का मला त्यावेळी मदत करत नाही. स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते. आणि ते भरपूर काही वेदनेत असतात. वरवर तो जरी सुख दिसत असला तरी आतून त्याचे कृत्य जे केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते. म्हणून आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामी समर्थांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होणार आहे. आणि सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो, डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून फक्त त्याचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा असतो. म्हणून एकाने देवाला विचारले की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करण्याचं धाडस ठेवत असतात. आणि स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस,
मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर, माझे नामस्मरण कर. मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट कधीच जाणार नाही हे वचन मी तुला देतो. म्हणून श्री स्वामींचे बोल आहेत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षेम मी स्वतः चालवतो. आळशी माणसाचे तोंड कधी जीवनामध्ये पाहू नये. शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी येथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. हम गया नाही, हम जिंदा है. गुरु लाभला साथी तर भवसागर हो तरू. गुरु उभा पाठीशी तर भवभयी चिंता हरू. म्हणून स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे उभे असताना आपल्याला कशाची चिंता करण्याची गरज नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकत नाही. आणि भाषा गोड असेल तर तुमची माणसं कधीच तुटणार नाही. म्हणून आनंदाची वाट स्वामी, दुःखाचा नायनाट करतील माझे स्वामी. हे स्वामी आपल्याला सर्व काही देतील. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कुणाची. कशाची? स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. म्हणून स्वामींना जेव्हा आपण तळतळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागत असते. मग जे जे घडते आहे ती फक्त स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बस एवढंच काम आपल्याला जीवनामध्ये करायचं आहे. म्हणून स्वामींकडे एकच प्रार्थना करा, हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी समर्था. म्हणून पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान हे खात्रीने मिळत असते आणि तिथे समाधान नाही तिथे मग आपलं मन हे कदाचित कडू असते. म्हणून स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडा, ते सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते लक्ष ठेवून असतात सुद्धा. फक्त आपण त्यांना नक्की शुद्ध मनाने हाक मारली पाहिजे. ते आपल्या पाठीशी कायम उभे असतात. म्हणून मित्रांनो, हृदय खऱ्या खुऱ्या बालकासारखे शुद्ध असले पाहिजे. हृदय शुद्ध करणे हे धर्माचे सार आहे. ईश्वराचे राज्य आपल्या हृदयात आहे. शुद्ध हृदयी लोकच ईश्वराचे दर्शन घेऊ शकतात. आपण जगाचाच विचार करतो म्हणून जग हे आपल्याला जगच दिसते, म्हणून पण जग हे ईश्वरच आहे अशा बोधाने आपण त्याच्याकडे पाहू लागलो की आपल्याला त्यात ईश्वराचेच दर्शन घडू लागेल. आणि सगळ्या वस्तू व व्यक्ती, आईबाप, मुले, पती पत्नी, मित्र, शत्रू या सगळ्यांविषयी हा ईश्वराबोधच आपल्या मनात असला पाहिजे. सर्व विश्व जाणीवपूर्वक ईश्वराच्या भावनेने भरून टाकले तर त्याचे स्वरूप कसे पार बदलून जाईल याचा विचार तर करून पहा. म्हणून विश्वास, ईश्वरा व्यतिरिक्त दुसरे काही पाहू नका. मग सर्व दुःखे, सर्व संकटे व सर्व कष्ट ही सारी आपल्या पुढून कायमची नाहीशी होऊन जातील. म्हणून फक्त ईश्वरावर नक्कीच निष्ठा ठेवा. आणि पावित्र्याची खूण काय आहे तर आपले मन मानवी दोषातून क्षणभर तरी मुक्त होणे हे पावित्र्याचे लक्षण आहे. जी व्यक्ती पाहिल्यावर आपल्या मनातील वासना कमी होते, मन स्वच्छ होते, ती व्यक्ती दिव्य आहे असे समजावे. आणि त्यांच्या भोवती ते वातावरण असते. ही प्रसन्नता साधी वृत्तीची प्रसन्नता नव्हे तर आपली मन देहबुद्धीतून बाहेर पडते त्याची प्रसन्नता असते. अशी काही स्थाने असतात की तेथे गेल्यावर तुम्ही स्वतःला विसरता. ही स्थाने सत्पुरुषाची असतात. तो सत्पुरुष शक्तीचा झरा असतो.
सत्पुरुषाच्या पाया का पडावे, तर त्यांच्या अंगी परमशक्ती प्रकट झालेली असते. त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला पवित्र बनवत असतो आणि आपल्याला मोक्ष देत असतो. म्हणून स्वामींसमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्याला कार्याला लागावे. भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्यांच्या इच्छेने आहे असे समजून काम करावे. जो असे करील त्याला समाधान झालेच पाहिजे. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे. तळ काळानुसार निळाल्या भाषेत ते मांडावे लागते इतकेच. देहरूप गावातून नक्कीच स्वामींच्या गावाच्या प्रवासात नक्कीच स्वामी नाम हीच उत्तम शिदोरी होय आणि हे तुम्ही शिकले पाहिजे. गरीब श्रीमंत सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे. आणि जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यात जरुरीचे आहे, तसे भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे हे जरुरीचेच होते. म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. म्हणून नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते, वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराडे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल. काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते सुद्धा. तरी सुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो. याला काय म्हणावे? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा. कर्तेपण तुम्ही स्वामींकडे द्यावे आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडून येऊ देव देवा असे म्हणावे आणि परिस्थितीत बदल असे देवाला म्हणू नये. म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही देवाला काय मागता आणि काय बोलता त्याच्यावरही सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपण सूर्य कसा पाहतो, दिवटी पेटवून पाहतो काय नाही. सूर्याच्याच प्रकाशाने आपण सूर्याला पाहतो. ईश्वर दर्शनाची गोष्टही तशीच आहे. मानवाच्या सीमित शक्तीच्या भरोशावर त्याचे दर्शन घडत नाही, ते त्या परमेश्वराच्याच कृपेमुळे घडते. पण ढग जर आड आले तर सूर्यदर्शन अशक्य होते. त्याच्याप्रमाणे अविद्येचा किंवा मायेचा पडदा आड आल्यास ईश्वर दर्शन होत नाही. प्रार्थना, भजन, पूजन आदींचा वारा सुटला की हे ढग वितळतात आणि परमेश्वर रूपी सूर्य स्वतःच प्रकट होतो. म्हणून अध्यात्म साधना ही काही ईश्वर दर्शनाचे कारण नव्हे, कारण तो तर स्वयंप्रभ आणि सर्वव्यापी आहे. भजन पूजनादींचा फक्त मधला अडथळा दूर होतो, आवरून दूर होते, एवढेच त्याचे कार्य नक्कीच आहे. म्हणून मंत्र दीक्षा, नामदीक्षा घेतल्यानंतर पुष्कळ लोक काही आठवडे अतिशय तात्परतेने जप ध्यानात करतात. त्यांच्यापासून त्यांना भरपूर आनंद मिळतो व लाभही होतो. परंतु पुढे एकाएकी ही तत्परता मावळते, उत्साह कमी होतो. ध्यानासाठी नावाला बसावे असे वाटेनासे होते. अंतःकरण रिकामे झाले आहे, आपण असहाय्य आहोत, आपल्याला कशाचा आधार नाही असे त्यांना वाटू लागते. परंतु यात घाबरण्यासारखे किंवा निराश होण्यासारखे काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीच्या मागे चढउतार, भरती ओटी, संयोग वियोग ही स्थित्यांतरे लागलेलीच आहेत. त्याचप्रमाणे साधक जिवंतांनाही आशा निराशेचा अंधार उजेड असायचाच. म्हणून ज्यांचे अंतःकरण ईश्वर दर्शनासाठी, सद्गुरू दर्शनासाठी किंवा अध्यात्म प्राप्तीसाठी जळते, तडफडते आहे, त्यांच्या जीवनात जर अशी निराशा आली तर त्यांची तळमळ अधिक वाढते, फार तीव्र होते. मग त्यांच्यानेच कधीही स्वस्थ बसत नाही. अंतःकरणातील दारुण वेदनेमुळे तो एकसारखा आंकरणात सुटतो आणि देवाजवळ, सद्गुरूजवळ दयेची भीक मागतो. शेवटी त्याच्यावर ईश्वराची, सद्गुरूंची कृपा होते. मग त्याचे मन दुप्पट उत्साहाने ध्यानात, नामात रमू लागते. एवढे लक्षात घ्या मित्रांनो, श्री महाराज नक्कीच म्हणतात आणि आपल्याला सांगतात, नामस्मरण करण्याची आवश्यकता काय आहे. मग तर नामस्मरण केल्याने देहबुद्धी नष्ट होऊन देहशुद्धी होण्यास मदत होते. सद्गुरूकडून प्रार्थना प्राप्त नामस्मरणात सद्गुरू पाठीराखा असतो आणि सद्गुरू आपल्याला सर्व काही सांगत असतात. म्हणून प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण, तेच घोकीत बसल्याने न होई आनंदरूप स्मरण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण मात्र असते.
म्हणून अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चिंता ती अस्वस्थता, याचे नाव चिंता आहे. आपले चिंत हे झाले विषयाधीन, नाही दुःखाचं दुसरे कारण. नक्कीच स्वामी सुखदुःख दोन्ही केले अर्पण तुझ्या चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, याविचे दुजे न मागणे काही. हे तुम्ही लक्षात घ्या आणि स्वामींजवळ सर्व काही अर्पण करून टाका. मित्रांनो, नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे आपण समजू शकतो. म्हणून अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. आणि नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे आणि भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला 16 ओळेचे बंधन नाही. अखंड स्मरण 16 ओळे आहेत आणि पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याचप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची नक्कीच आपल्याला जरुरी आहे. म्हणून बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला 2च मोठी कारणे आहेत. एक म्हणजे पैसा आणि दुसरे म्हणजे विद्या. दोन्हींपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाला तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. जगातील अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय. म्हणून सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनते, हे व्यवहाराचे स्वरूप आहे. याच्या उलट भगवंत अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे प्रत्येक जडामधून सूक्ष्मामध्ये जाणे आहे. आणि वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तर ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवंत स्वरूपच होईल आणि जिथे वासना संपली तिथे भगवंताची कृपा झाली असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताण मारतो पण शेवटी समेवर येतो आणि त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव पूर्णतः कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपणच पार पाडले पाहिजे. म्हणून नामस्मरण हे आपले घर व्हायला पाहिजे. घरात कसा मोकळेपणा असतो आणि कोणताही तणाव नसतो. नामस्मरण करताना कोणतीही काळजी नाही, मोकळे झालो असे वाटले पाहिजे. सूर्याच्या मागे जशी त्याची प्रभा आपोआप ताजे आणि जाते तसा मन आणि बुद्धीच्या मागे अहंकार जातो. नुसता अहंकार मारणे कठीण आहे. म्हणून मन व बुद्धी यांनी भगवंताच्या ठिकाणी घर केले की अहंकाराला जागाच राहत नाही आणि तो भगवंताच्या ठिकाणी लीन होतो. मन आणि बुद्धी यांच्या मागोमाग त्याला जावेच लागते. गोंदवल्याला आले की माहेरी आल्यासारखे मोकळे वाटले पाहिजे. मुलगी माहेरी आली की न्यायल्यानंतर केस मोकळे सोडून अस्ताव्यस्त झोपते. तिथे मग सासराची बंधने नसतात. तसे गोंदवल्याला बाटले पाहिजे. त्याच्या पुढे नामस्मरण हे आपलं घर वाटलं पाहिजे. नामस्मरणात सुरक्षितता वाटली पाहिजे. बाहेर अव्यवस्था वाटली की गेल्या घरात नामस्मरणात बाहेर कितीही सुखसोयी असल्या तरी आपल्या घरी आल्यानंतर आईच्या हातचं अन्न खाताना जसं वाटतं तसं नामस्मरण करताना वाटलं पाहिजे. माणसाला घराची ओढ साहजिकच असते तशी नामस्मरणाची ओढ माणसाला नक्कीच असायला पाहिजे. म्हणून ज्या साधकांना नामाला लागण्याआधी बऱ्याच गोष्टीचा राग यायचा, अगदी संताप व्हायचा, दिवस दिवस मन दुःखात होरपळत राहायचं, परंतु आज जशी तशा घटना घडत असतानाही जर नाम नित्य निरंतर होत असेल आणि दुःख संताप नित्य घटनांचा स्वतःवर होणारा परिणाम याची मात्रा निश्चितपणे कमी झालेली असेल तर नक्की मनाशी पक्के बाळगावे. नामाचा परिणाम आपल्या मनावर होत आहे आणि 100% सद्गुरूंची कृपा झालेली आहे यात तीळ मात्र शंका नसावी. तर म्हणा सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जेथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येऊ शकतो. म्हणून आपण प्रयत्न केलेच पाहिजे. आणि काळ मुख्यतः 3 प्रकारचा असतो, कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच, म्हणून स्वस्थ बसावे. आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवावे. हे सर्व वेदांताचे सार आहे आणि पुढचा जन्म
हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो आणि तेव्हा आपण आज चांगले असलो तर अनंते मस्ती सा गती या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच मिळणार आहे आणि तो जन्म आपल्याला चांगलाच ठरणार आहे. फक्त आपण स्वामींवर विश्वास ठेवून फक्त त्यांचे नामस्मरण आणि त्यांच्याप्रमाणे नक्कीच त्यांची भक्ती केली पाहिजे आणि त्यांना जे आवडते तेच आपण केले पाहिजे. आपल्याला स्वामी एवढं देतील की आपल्याला कुठे ठेवायचं हेही समजणार नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांच्या मार्गाला चाला. तुमच्या जीवनात तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.